माझं नाव विकी धोत्रे. कुठं राहतो तुम्ही? मी इथं वारजे माळवाडी. अच्छा. तर काहीतरी इकडे गावाकडे कार्यक्रम होता, मग आम्ही कुठलं गाव तुमचं? आमचं वीरगाव. अच्छा इथनं पुण्यापासून एक 60-70 किलोमीटर असेल. अच्छा. सगळी फॅमिली गेली होती, मी एकटा कामामुळे राहिलो होतो इथं. बरोबर. म्हणले एखाद दिवस लास्टचा दिवस जाऊन यावं गावाला. फुफुटा जायला लागला, घाण वगैरे डोळ्यात जायला लागली. म्हणलं काहीतरी रुमाल विमाला किंवा एखादा गॉगल घ्यावा. नवलेचा ब्रिज क्रॉस केला आणि शेजारीच होती हे ते स्टॉल त्यांचा नाही का, बारका स्टॉल. गॉगल आणि ते रुमाल घेतला. डिवायडरला टिकून एक माणूस बसला होता, येड्यावानी वाटत होता नाही का. आता मळलेले कपडे वगैरे, केस विस कशी वाढलेले असतात. कपडे. आणि तो अचानकच म्हणला, बघ तिकडून ट्रक येतोय चळत. सारोळ्यामध्ये आलो आणि घरनं फोन आला की बाबा नवलेला ॲक्सिडेंट झालाय काहीतरी मेन रोडला. जिथं ॲक्सिडेंट झालाय तिथं म्हणलं बघावं काय. तर तिथं खरं ट्रक एक जळला होता आणि त्याने लय गाड्या धडकत आला होता. मग तेव्हा माझ्या डोक्यात नाही आठवलं की तो माणूस बोलला होता. मी घरी वगैरे आलो नंतर माझ्या डोक्यात विचार आला की बाबा हे माणसं तो माणूस आपल्याला बोलला होता. तर ते माणूस कोण होता, काय होता, त्याचा चेहरा बी मला आठवला. पण ही घटना आहे ना, व्हायच्या आधी त्याला 3 का 4 तास आधी माहिती होती. 3-4 तास त्याला आधीच कळलं होणार आहे म्हणून. हां